एसटीतून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी आता नियम लागू. नवीन जी.आर. आला. एसटीतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनो सावधान, कारण की आता 5 नियम लागू झालेले आहेत. 5 नियम असे जे सगळ्यात आहेत, जे आजपर्यंत लागू नव्हते. ते नवे नियम आता लागू झाले, जे ऐकून संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. कारण की त्याचा जी.आर. देखील आलेला आहे. आता जर ही 2 कागदपत्र तुमच्याकडे नसतील, तर एसटीमध्ये तुम्हाला बसता येणार नाही. होय, नीट कान देऊन ऐका. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व एसटी महामंडळात बस स्टँडवर एक विशेष प्रकारची चेकिंग आता होणार आहे. ज्या लोकांकडे ही 2 कागदपत्र नसतील आणि जी लोक 5 नियम पाळणार नाहीत, अशा लोकांना आता बसमध्ये बसू दिलं जाणार नाही. कुठल्याही प्रकारची सवलत मिळणार नाही. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने सर्व प्रवाशांसाठी 5 नियम आता लागू केलेले आहेत. पहा, पूर्वी फक्त खिशात पैसे असले तरी कुठे जायचं एवढं माहीत असलं तरी बसमध्ये बसून तुम्ही तिकीट काढून तुम्हाला आता कुठं जायचं आहे. महिलांना हाफ तिकीट मिळत होतं. ज्येष्ठ नागरिकांना हाफ तिकीट, दर 75हून अधिक वर्षांच्या लोकांना फुल तिकीट माफ होतं. पण सरकारनं आता 5 नियम लागू केलेले आहेत. पहा हे नियम. आता जी.आरच्या माध्यमातून स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यामुळे या नियमांना हलक्यात घेऊ नका. कारण की जर तुम्ही कुठलीही सवलत घेत असाल, पास काढत असाल, हाफ तिकीट घेत असाल आणि जर तुम्हाला हे नियम माहीत नसतील, तर जर तुम्ही कंडक्टरशी हुज्जत घातली, तर तुम्हाला थेट पोलीस स्टेशनला नेऊन तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. ज्या महिला हाफ तिकीटमुळे एसटीतून प्रवास करत होत्या, प्रत्येक नागरिक हाफ तिकीटामुळे एसटीत गर्दी करत होते, काही लोक पास काढून सवलतीचा फायदा घेत होते, अशा सगळ्या प्रकारच्या सगळ्या प्रवाशांसाठी 5 नियम आता लागू करण्यात आलेले आहेत. हे नियम माहिती नसतील तर तुम्हाला एसटीतून अजिबात फिरता येणार नाही. खरं तर हा पहिला नियम आहे. या पहिल्या नियमामुळे सगळ्यात सवलतधारकांना लोकांच्या सवलती बंद होणार. याच्यामध्ये पहिला नियम जर पाळला नाही तर पूर्ण तिकीट देऊन प्रवास करावा लागेल. दुसरा नियम असा आहे की जर तुम्ही तो मोडला तर तुम्हाला डबल तिकीट भरावं लागेल. आणि यातला 5वा नियम सगळ्यात भयानक आहे, जो नियम सगळ्यांसाठी आहे. तो जर कधी तुम्ही मोडला तर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. नुसतं बसमधून उतरून दिलं जाणार नाही, तर कायद्याच्या अंतर्गत तुमच्यावर गुन्हा दाखल होणार. तुम्ही म्हणाला, आम्ही तर सर्वसामान्य प्रवासी आहोत, आम्हाला असं कसं होईल? पण लक्षात घ्या, कठोर कारवाईला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही महिला असाल, वयस्कर व्यक्ती असाल किंवा लहान मुलं असाल, नियमात आता सगळ्यांना एकसारखा नियम लागू झालाय. जर तुम्ही एसटीनं एखाद्या लग्नाला किंवा रोज नोकरीच्या ठिकाणी जात असाल, पाहुण्यांकडे जात असाल, फिरायला जात असाल किंवा कॉलेजला जात असाल, तर हे 5 नियम नीट उघडे ठेवून ऐका. कारण की पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सगळं बदललंय. 2 कागदपत्रांची अशी अट सरकारनं मांडली आहे की ते कागदपत्र नसतील तर तुमचा प्रवास कायमचा बंद. एसटीत पाय ठेवायलाही आता 5 अडथळे पार करावे लागतील. काही 2 असे ओळखपत्र आहेत की जे तुम्हाला सक्तीचे आहेत. जे नसतील तर तुम्हाला अजिबात एसटीत प्रवास करता येणार नाही. बघा, जे लोक कंडक्टरशी उगीच हुज्जत घालतील, शहाणपणा करतील, त्यांना भर चौकात खाली उतरवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे 5 नियम आता अक्षरशः सगळ्यांसाठी लागू आहेत. जे लोक सवलतीचा फायदा घेत होते, ज्यात काही वयस्कर लोक होते, अर्ध्या तिकिटातल्या महिला होत्या किंवा जी लोक पूर्ण रोज भाडं देतात किंवा मासिक पास वापरतात, सगळ्यांसाठी सगळे नियम आता लागू झाले. त्यामुळे या नियमांकडे कानाडोळा केला तर बस तुमच्यासाठी कायमचं बंद होईल. तुम्ही जास्त हुशारी करून आतमध्ये घुसला तर अर्ध्या वाटेवर भर ओसाड रानात सोडून देण्याचे आदेश दिले. जास्त वाद घातला तर थेट पोलीस कोठडीत तुम्हाला टाकलं जाईल. ही अतिशय महत्त्वाची आणि तातडीची सूचना एसटी प्रशासनानं प्रसिद्ध केली. आधी कसलंही चालायचं, कुणी कुठूनही बसमध्ये चढायचं, कुठेही उतरायचं, पण आता शिस्तबद्ध पद्धतीनं होणार आहे. महामंडळाच्या प्रत्येक गाडीला हे विशेष नियम पाळावेच लागणार. तुम्ही सध्या लालपरीत असाल, शिवशाही एसी गाडीत असाल, शिवाई निम आराम किंवा कोणत्याही सरकारी गाडीत असाल तर नियमांच्या चौकटीत राहूनच तुम्हाला प्रवास करावा लागेल. अन्यथा तुमचे स्वतःच्या मेहनतीचे पैसे खर्च करूनही तुम्हाला अपमान सोसून खाली उतरावं लागेल. तुमचा ओरिजिनल पाससुद्धा कायमचा बाधू शकतो. तुम्ही नियम मोडले तर ड्रायव्हर आणि कंडक्टरला बाहेर काढण्याचे सगळे अधिकार आहेत. आता पहा, ज्या प्रवाशांना नो एंट्री दिली आहे ते 4 प्रकारचे लोक आहेत. यात काही महिला आहेत, पुरुष आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, ज्यांना सरकारी सवलतीचा त्यांनी लाभ घेतलाय. वयस्कर व्यक्तींना देखील 50% सवलत आहे. महिला सुद्धा अर्ध्या किमतीत फिरता येते. या सवलतीमुळे बसमध्ये प्रचंड गर्दी व्हायला लागली आहे. महिलांची गर्दी तर अतोनात वाढली. ज्येष्ठ नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात गावनगाव फिरत आहेत. या तुफान गर्दीमुळे अनेक भांडण होत आहेत, गंभीर समस्या वाढल्यात आणि म्हणूनच हे नवे नियम लागू झालेत.
आता 2 कागदपत्र तुमच्या खिशात ठेवा. जी लोक ही कागदपत्र वेळेवर दाखवणार नाहीत त्यांना प्रवासापासून कायमचं लांब केलं जाईल. कागदपत्र नसताना नियम मोडले तर भर पावसात तुम्हाला रस्त्यात सोडून दिलं जाईल. जर तुम्ही बसनं प्रवास करत असाल तर हे 5 नियम जाणून घेणं तुमच्या हिताचं आहे. कारण की सरकारनं तुम्हाला आधी सावध केलं होतं. प्रवासासाठी तुम्हाला फक्त 2 ते 4 दिवसांचा वेळ दिलाय. या वेळात ती कागदपत्र काढून घ्या, अन्यथा पुढील महिन्याच्या 1 तारखेपासून सगळं बंद होईल. पहा, आता प्रवास पूर्वी कशाही पद्धतीनं व्हायचा, पण आता काहीच होणार नाही. तुम्ही ऑनलाईन बुकिंग केलेलं असू द्या किंवा पैसे दिलेले असू द्या, ते सगळे तुम्हाला होतील आणि बाहेर काढलं जाईल. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की तुम्ही बघा. एस-टी प्रशासनानं राज्यातील प्रवाशांना 5 मोठे धक्के दिलेत. आता या नियमांमध्ये न बसणाऱ्या लोकांना ताबडतोब बसमधून उतरवून दिलं जाईल. 2 कागदपत्रांच्या तपासणीनंतर तुम्हाला सीटवर बसू दिलं जाईल, अन्यथा तुम्हाला बाहेर काढलं जाईल आणि पैसे परत मिळणार नाहीत. यातले पहिले 4 नियम अतिशय महत्त्वाचे आहेत, पण 5वा नियम पुरुषांसाठी आनंदाची बातमी आहे. पहिला नियम आता महिलांसाठी, ज्यांना 50% सवलत मिळते. ज्या महिला अर्ध्या तिकिटात फिरतात त्यांच्यासाठी नियम क्रमांक 1 बदललाय. पूर्वी फक्त वृद्ध नागरिकांना अर्धं तिकीट असायचं, पण काही वर्षांपासून महिलांनाही अर्धं तिकीट सुरू झालंय. पण आता अर्धं तिकीट जे होतं ते सगळीकडे लागू होतं, पण आता सगळीकडे ते लागू होणार नाही. जर राज्याच्या बाहेर जाणारी बस असेल तर राज्याची बॉर्डर ओलांडली की पूर्ण पैसे मोजावे लागतील. अशावेळी कंडक्टरशी भांडण केलं तर केस होऊ शकते. आता तुम्ही म्हणाल आम्ही कुठं चाललो, राज्याच्या बाहेर, पण मुद्दा लक्षात घ्या. तुम्ही जर कल्याण, ठाणे किंवा पुणे, पिंपरी चिंचवड किंवा तुम्ही आतल्या सिटीमध्ये जर फिरत असाल तरी देखील तुमच्यासाठीची सवलत बंद करण्यात आली आहे. 100% पैसे द्यावे लागतील. ऑनलाईन बुकिंग केला तरी त्याच्यावर रिफंड मिळणार नाही. महिला कंडक्टरशी जर कटकट केली तर एसटीचा प्रवास त्यांचा कायमचा बंद. दुसरा नियम लहान मुलांसाठी आहे, तर तिसरा नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी. चौथा नियम प्रवाशांसाठी आहे की त्यांनी हा नियम मोडला तर थेट बाहेर काढलं जाईल आणि 5वा नियम पुरुषांसाठी आहे. एक मोठा आनंदाची बातमी आहे. मुलांच्या तिकिटासाठी आधार कार्ड ठेवणं आता अगदीच गरजेचं बनलंय. आधी कंडक्टरला मुलांना फक्त विचारायचं वय किती आहे. 5 ते 12 वर्षाच्या मुलाला आधार कार्ड दाखवणं आता अनिवार्य आहे. पालकांनी वयाची लबाडी केली, कंडक्टरला शंका आली तर तो हक्कानं आधार कार्ड मागेल आणि आधार नसेल तर जर तुम्ही तिथं काहीतरी केलं तर कंडक्टर पुढच्या स्टॉपवर उतरवण्याचे आदेश देऊ शकतो. तिसरा नियम 75 पार केलेल्या लोकांसाठी आहे, ज्यांनी अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेत मोफत प्रवास मिळतो. महामंडळाला कळलंय की काही लोक बनावट आधार कार्ड बनवून वय चोरत आहेत. अशा चोरीवर सरकारची नजर असून कागदपत्र तपासण्याचा आदेश देण्यात आलेले आहेत. खोट्या कार्डवर प्रवास करताना पकडला गेला तर फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊन तुमचा प्रवास कायमचा बंद होईल. आणि चौथा नियम अतिशय खतरनाक आहे. जिथं पैसे भरलेले असू द्या, सगळं क्लिअर असू द्या, पण जर तरी तुम्हाला बाहेर काढलं जाईल. कोणतं काम केल्यावर बाहेर काढलं जाईल, काय तो नियम आहे, लक्षपूर्वक ऐका. बऱ्याचशा लोकांना तंबाखू खाण्याची सवय असते, गुटखा खाण्याची सवय असते, पण आता हाच गुटखा किंवा तंबाखू जर त्या ठिकाणी बसमध्ये खाऊन जर बसला आणि ते जर निदर्शनास आलं तर नुसतं बाहेर काढलं जाणार नाही, तर त्याला मोठा दंड होईल. या व्यतिरिक्त महिलांची छेड काढणे, कंडक्टरशी वाद या विशेष कायद्याअंतर्गत देखील त्यांच्यावर मोठा दंड होऊ शकतो आणि जेल होऊ शकतं. 5वा नियम पुरुषांसाठी. आता पुरुषांना 10 ते 15% सवलत मिळणार. ही पुरुष जे एसटीच्या अधिकृत वेबसाईट किंवा मोबाईलहून तिकीट बुक करतील त्यांना मूळ भाड्यात 10 ते 15% सूट मिळेल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी योजनेबद्दलची माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीनं बसचे हे नियम बदललेले आहेत. या नियमांविषयी तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा.